अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, अंधाराच्या राशी सरल्या प्रकाशात शोभे, पूर्णत्वात भरले नटले दिव्य रूप ज्याचे त्याला पुणे रे कशाचे, ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे, काळाच्या गाळेत त्याला भय रे कशाचे, त्याला पुणे रे कशाचे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावामध्ये तुम्हा सर्वांचे अभिवादन. पवित्र शास्त्र बायबल नवा करारमधील मत्तेयाने लिहिलेले शुभवर्तमान याचा 12वा अध्याय आणि वचन 41 आम्ही असे वाचतो. निनवेचे लोक न्यायकाळी या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चाताप केला, आणि पहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःबद्दल सांगितले, पहा, येथे एक आहे जो योनापेक्षा थोर आहे. योना केवळ एक मनुष्य होता ज्याला त्याच्या पापांची क्षमा आवश्यक होती, परंतु प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. देवाने जगावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला अनंत काळचे म्हणजे सार्वकालिक जीवन मिळावे. देवाने आपल्या पुत्राला जगाचा निषेध करण्यासाठी जगात पाठविले नाही, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला दोषी ठरविले जात नाही, परंतु जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवित नाही तो आधीच दोषी ठरला आहे, कारण त्याचा देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास नाही. देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात आला, तो प्रकाश बनण्यासाठी आला, जो पापाच्या अंधारात बसलेल्या पापी माणसाला देवाच्या प्रकाशात नेऊ शकतो. जे लोक देवाच्या तारणाचा मार्ग स्वीकारतात, म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताला माझा प्रभू आणि माझा तारणारा म्हणून स्वीकारतात, तेच लोक देवाच्या प्रकाशात प्रवेश करू शकतात. तुम्ही स्वतःसाठी ह्यापैकी काय निवडू इच्छिता, तारण की शिक्षा, प्रकाश की अंधकार? प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला सहाय्य करो. आमेन. धन्यवाद. ख्रिस्त धन ज्याचे त्याला पुणे रे कशाचे, काळाच्या गाडीत त्याला भय रे कशाचे, त्याला पुणे रे कशाचे.